महत्वाची बातमी दसरा मेळाव्यामध्ये मनोज जरांगेंच्या निशाण्यावर पंकजा मुंडे आहेत। पंकजा मुंडेंकडनं उभं राहणाऱ्या मराठ्यांना निवडणुकीमध्ये पाडा असं थेट आव्हान या ठिकाणी जरांगेंनी दिलंय। गुलाम शब्दावरून जरांगेंनी पंकजा मुंडे यांच्याकडे काम करणाऱ्या मराठ्यांवर रोष व्यक्त केला। आमचं गुलामीचं गॅझेट मग इंग्रज तुमच्या घरामध्ये राहत होता का असा सवाल देखील जरांगेंनी केलाय। गुलामीचं गॅझेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅझेट गुलामीचं होतं म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता खरे हरामखोर हो तुम्ही आमचे। मग आता आमचं गुलामीचं गॅझेट हे निजामचं। बर ठीक, मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता? इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिलंय तुम्हाला, मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? म्हणलो नाही। आपण तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही। दया माया थोडी कमी करा। जे ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहीन खपा खप पाडायचे। तवा ह्या आपल्या बी जाती नीट राहत्या, तवा आपले बी नीट वागत्यान, तवा हे हुजरेगिरी करायचं बंद करते। आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते मराठ्या संग नीट वागायला सुरू करते। कळाला डाव? हे मराठ्याच्या पैदाशी हो, तुमची खास पैदाश आहे ना तुमची, तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीची औलाद म्हणलंय। करतो का प्रचार झक माऱ्या? अरे 10-5 लाखाच्या कामासाठी कवर चाटी तू रे, स्वाभिमान जागा ठेव रे। तो जातीला घाण बोललं गेलं घाण। तुझ्या जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करतात त्यांच्यासाठी सांगतोय। खास तुमच्या अवलाद जर मराठ्याची असली ना आता, तर तुमच्या मराठ्याच्या लेकराला गुलाम म्हणलंय, गुलाम। मग आपली जर गुलामीचे पैदाशे असं जर त्यांचं म्हणणं आहे तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता? तुमचा स्वाभिमान जागा होऊ द्या ना। शांत बसता का? नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो, आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो। माया नादी लागायचं नाही। तुम्ही 12चे तर आम्ही 14चे मग तसल्या भानगडीत पडायचं नाही। शांत राहून द्यायचं। मराठ्याचा असल टाकली फिकली असली चलून दे थोडंफार, पण दुसऱ्याचा जर कोणी असं ना वळवळ करत असं ना घरात घुसवून हाणायची ताकद आहे आमच्यात, घरात घुसवून।